Hello my dear students and welcome to the English class of 10th standard Bal Bharti. And we are doing lesson number 1.1 where the mind is without fear. Okay, unit 1. Before that, please subscribe the channel if you are new to the channel so that you will get more videos of 10th standard English, and please share this video with your friends. Okay, so let's start. Where the mind is without fear, unit 1. This is a poem by Rabindranath Tagore. Okay. Rabindranath Tagore was the author of the Gitanjali, and it's a profoundly sensitive, fresh and beautiful verse. He became the first European to win the Nobel Prize in Literature in 1930. तर रवींद्रनाथ टागोर हे नॉन युरोपियन म्हणजे युरोपियन नाही, इंडियन होते आणि नोबल प्राइज विनर होते लिटरेचरसाठी, साहित्यासाठी. ओके. आणि गीतांजलीचे ते ऑथर आहेत. ही वॉज द ऑथर ऑफ गीतांजली. गीतांजलीमध्ये त्यांच्या कविता होत्या, त्यांचे लेख होते. ओके. अँड इट्स प्रोफाऊंडली सेन्सिटिव्ह, फ्रेश अँड ब्युटिफुल वर्स, म्हणजे फार मनाला भावणारं असं त्यांचं काव्य असायचं. ओके. आणि फ्रेश असायचं, खूप सुंदर असायचं. त्यामुळे ते फर्स्ट नॉन युरोपियन म्हणजे इंडियन, आधी युरोपियन लोकांनाच ते नोबल प्राईज मिळायचा, पण फर्स्ट नोबल प्राईज इंडियन ज्यांना मिळाला ते रवींद्रनाथ टागोर होते. त्यांना नोबल प्राईज मिळाला होता 1913मध्ये. ओके. दिस पोयम इज वन ऑफ हिज वास्टली रेड अँड डिस्कस्ड पोएम्स. ही जी पोयम आहे ती त्यांची खूप पॉप्युलर पोयम होती. खूप लोकांनी ती वाचली होती आणि खूप त्याच्यावर चर्चा होत होती, डिस्कशन होत होतं. इट वॉज ओरिजिनली कंपोज्ड इन बेंगॉली. बेंगालच्या भाषेत, बेंगॉली भाषेमध्ये ती आधी लिहिली गेली होती त्यांच्याद्वारे, आणि त्यानेच ती इंग्लिशमध्ये नंतर ट्रान्सलेट केली. अँड लेटर ही हिमसेल्फ ट्रान्सलेटेड इट इन टू इंग्लिश. दिस पोयम इज फ्रॉम हिज नोबल प्राइज विनिंग अँथॉलॉजी गीतांजली. अँथॉलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये कविता, लेख असं लिहिलेलं असतं, त्याला अँथॉलॉजी म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या अँथॉलॉजीचं नाव होतं गीतांजली. टागोर लिव्ड ड्युरिंग द टाईम वेन इंडिया वॉज रूल्ड बाय द ब्रिटिश. तर ते कधी, त्यांचा आयुष्याची कारकीर्द कधी होती, तर इंडियामध्ये ब्रिटिशांचं जेव्हा राज्य होतं. इंडिया वॉज रूल्ड बाय द ब्रिटिश. इन दिस पोयम, बिसाइड्स पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम द ब्रिटिश, टागोर also appeals to God for social, educational and economic freedom for the people of India. तर ह्या पोयममध्ये पॉलिटिकल फ्रीडम म्हणजे ब्रिटिशांपासून मुक्तता, स्वतंत्रता, त्याच्या व्यतिरिक्त टागोरांनी देवाकडे काय काय मागणं केलं ते ह्या पोयममध्ये आहे. तर त्यांनी सोशल म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक म्हणजे सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिकल फ्रीडम लोकांसाठी असावं असं देवाकडे ते प्रार्थना करत होते. ओके. सामाजिक सुरक्षितता किंवा सामाजिक फ्रीडम म्हणा, मुक्तपणे जगणं, किंवा मग एज्युकेशनचं फ्रीडम सगळ्यांना, आणि पैशांची चणचण होऊ नये, इकॉनॉमिक फ्रीडम, हे सगळं ते देवाकडे मागणं करत होते या कवितेद्वारे. तर आपण ते आता बघूया. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. म्हणजे जिथं मनात भीती नाही आहे आणि मान वर करून आपण जगतो. वेअर नॉलेज इज फ्री म्हणजे ज्ञान हे सगळ्यांसाठी उपलब्ध असावं, मुक्त असावं, मोफत असावं. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स म्हणजे ह्या पृथ्वीवर आपले जी पृथ्वी आहे किंवा हे जग आहे त्याचे तुकडे तुकडे नाही पाडले गेले पाहिजेत. फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे छोटे छोटे डोमेस्टिक वॉल्स म्हणजे ह्याचा अर्थ इथे काय होतो की वैचारिक म्हणजे काय म्हणूया आपण, वैचारिक कमतरता किंवा संकुचित वृत्ती अशी नसावी, संकुचित वृत्ती नसावी, अशाने आपलं हे जग विभागलं जाऊ नये. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. वेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ जिथे शब्द हे खरे असावेत, म्हणजे डेप्थ ऑफ ट्रूथ म्हणजे अतिशय हृदयापासून किंवा मुळापासून ते खरे असावेत असे शब्द पाहिजेत. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन म्हणजे
टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे कंटिन्युअस एफर्ट्स आणि स्ट्रगल ह्याच्याद्वारे परफेक्शन म्हणजे कामामध्ये निपुणता आली पाहिजे. आणि त्या नॅरो डोमेस्टिक वॉलचा अर्थ पण तिथे दिला आहे. डिव्हिजन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, कास्ट, क्लास अँड कलर इन सोसायटीज अँड बिटवीन कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. तर हे जग विभागलं जाऊ नये म्हणजे ते आपण कास्ट म्हणजे आपली रिलिजन आणि कास्ट आणि क्लास म्हणजे आपण जे भेदभाव करतो आहे, जातपात हे नसलं पाहिजे. कुठलीही सोसायटी म्हणजे काळा गोरा ह्यांचा भेद नसला पाहिजे. त्याच्यामुळे कंट्रीमध्ये भेदभाव असतो तो मिटला पाहिजे असं त्यांना वाटायचं. अशी ते देवाकडे प्रार्थना करायची. टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे कंटिन्युअस एफर्ट्स अँड स्ट्रगल. सो वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इन टू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डॅड हॅबिट. ओके, डॅड हॅबिट म्हणजे ओल्ड ट्रेडिशनल रिच्युअल्स आणि कस्टम्स दॅट आर हार्मफुल. तर जे जुन्या रीतीभाती असतात, ओके, ज्या अंधश्रद्धा म्हणूया आपण, त्या असतात, त्या घातक असतात ह्युमॅनिटीसाठी, मनुष्य जातीसाठी. तर त्या मिटल्या पाहिजेत. ओके, वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इन टू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिटेट. म्हणजे खरं जे रिझन करून म्हणजे जे ॲक्च्युली जे आपण अंधश्रद्धा वगैरे असते त्याला आपण कारण शोधलं तर त्याला त्याच्यात काही तथ्य नसतं. त्याला आपण रिझन देऊ शकत नाही की हे असं का केलं जाते, ते तसं का केलं जाते. तर अशा रूढी परंपरा बंद व्हायला पाहिजेत असं त्यांना वाटायचं. तर क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन म्हणजे एखादी गोष्ट घडते त्याला आपण कारण सांगतो का घडतंय, याचं सायंटिफिक रिझन किंवा क्लिअर रिझन हे कुठेतरी हरवलं नाही पाहिजे. काय काय रूढी परंपरा अशाच चाललेल्या असतात आणि ते का चालतात कोणालाच माहीत नसतं. वर्षानुवर्ष चालत आल्यात म्हणून ते चालत आलेलं असतं जे घातक असतं समाजासाठी. त्याला कारणं नसतात. तर अशी कारणं नसलेली रूढी बंद झाल्या पाहिजेत. म्हणून जे कारणं असले जे आपल्याला एक्सप्लेन करू शकतो, क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, अशा गोष्टी लोप नाही पावल्या पाहिजेत या अंधश्रद्धेमुळे. तर ह्या 2 सेंटेन्सचा अर्थ तो आहे. ओके, नेक्स्ट लाईन. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी into ever widening thought and action into that heaven of freedom, my father, let my country awake. तर इथे दी म्हणजे वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी म्हणजे यू म्हणजे ते देवाला म्हणतात. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय यू म्हणजे तुमचे विचार, तुम्ही ज्या विचार आमच्या मनात घालतात तर ते कसे असावेत. इंटू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. एव्हर वायडनिंग म्हणजे फॉर एव्हर ब्रॉडनिंग वन्स आउटलुक म्हणजे विचारसरणी खुली असली पाहिजे. आपण म्हणतो ना ब्रॉड माइंडेड असलं पाहिजे, नॅरो माइंडेड नाही, संकुचित विचारसरणी नाही, तर मुक्त विचारसरणी असली पाहिजे. इंटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम. आता इथे हेवन ऑफ फ्रीडम म्हणजे काय, द कंडिशन ऑफ टोटल फ्रीडम अँड गुड थॉट्स. चांगले विचार, खुले विचार, जे चांगले रिझनिंग, ज्याला बंधन नाही असे विचार. गुड वर्ड्स अँड गुड डीड्स. चांगले शब्द बोलावेत आणि चांगले कर्म करावे. गुड डीड्स अँड गुड वर्ड्स वाईल रिस्पेक्टिंग दोज ऑफ अदर्स. आणि एकमेकांना आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. तर माय फादर लेट माय कंट्री अवेक. तर माझा देश असा होऊ दे जिथे चांगली माणसं आहेत, जिथे गुड थॉट्स आहेत, गुड वर्ड्स आहेत, गुड डीड्स आहेत. ओके, आणि वे द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय एव्हर वायडनिंग म्हणजे ब्रॉडनिंग वन्स आउटलुक. चांगल्या विचारांची माणसं, संकुचित विचार असू नयेत असा माझा देश असावा, असं रवींद्रनाथ टागोरजी या पोएममध्ये आपल्याला एक्सप्लेन करत आहेत. ओके, तर तुम्हाला ही कविता कशी वाटली, एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते मला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. अजून काही एक्सप्लेनेशन हवं असेल तर मला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. ओके, आणि मी नेक्स्ट पोएम घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते. आणि तुमचा आता 10वीचा अभ्यास सुरू झाला असेल तर प्लीज लक्षपूर्वक ही कविता ऐका. स्वतःच क्वेश्चन्स तयार करा, आन्सर्स तुम्हाला मिळतील माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये मध्ये. ओके, तर टेक केअर अँड बाय बाय.